राज्य सरकारने एक जी.आर. काढला आणि शेतकऱ्यांना शेतामध्ये पोहोचण्यापर्यंतचा रस्ता मोकळा करून देण्यासंदर्भात या जी.आर. मध्ये उल्लेख आहे। कुठल्याही प्रकारच्या रस्त्याची अडवणूक होत असेल तर त्या संदर्भात तात्काळ गुन्हे दाखल करण्याचं देखील या जी.आर. मध्ये म्हटलेलं आहे। मात्र सध्या आपण या ठिकाणी जर पाहिलं तर गेवराईच्या तहसील कार्यालयाच्या समोर मोठ्या प्रमाणात शेतकरी येऊन धडकले आहेत आणि या ठिकाणी गेल्या 2 ते 2.5 तासांपासून शेतकऱ्यांनी ठिय्या मांडलेला आहे। नेमके काय प्रश्न आहेत आणि काय अडचणी आहेत हे जाणून घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आता ठिय्या मांडलेला आहे, काय नेमकी अडचण आहे, कोणतं गाव आहे तुमचं? आमचं गाव मादळमुई भडंगवाडी शिवारामध्ये आमची जमीन आहे आणि त्या गावाच्या लगतच एक जुना रस्ता आहे, नगर रस्ता म्हणून। तो रस्ता जातो तिथं। त्या रस्त्यावर आमच्या गावच्या सरपंचांनी पूर्ण अतिक्रमण केलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी जाण्या येण्यास मज्जाव केलेला आहे। तो सरपंच प्रत्येकाला दमदाटी करतो, कारण त्याच्यावर वरद हस्त राजकारणाचा भाग त्याच्यामध्ये आहे असं आम्हाला संशय येतो। त्याच्यामुळे आमचा रस्त्यासाठी आम्ही तहसीलकडे आलो, तहसीलदारला निवेदन दिले, कलेक्टरला दिले, SP ला दिले, सगळीकडे निवेदन दिले आणि आज आम्ही येतो म्हणून असं निवेदनात लिहिलं होतं। त्याच्यामुळे आम्ही तहसीलमध्ये आलोत। आज तहसीलदार साहेबांना भेटलो, पण तहसीलदार साहेबांनी आम्हाला उडवाउडीची उत्तरं दिली। त्यांची भाषा आम्हाला जरा उद्धट वाटली आणि त्याच्यामुळे आम्हाला न्याय मिळणं जरा कठीण वाटते। नक्कीच या ठिकाणी थेट तहसीलदार जे आहेत त्यांनी शेतकऱ्यांना उडवाउडीची उत्तर देऊन उद्धट भाषा या ठिकाणी वापरल्याचा आरोप होतोय। आजी काय सांगाल, कोणतं गाव आहे, काय अडचण आहे तुम्हाला? ह्या आजीकडे द्या। काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं मादळमुईचे आम्ही आमचा रस्ता सरपंचांनी नगर रोड रिकामा करून द्यावा। आम्ही मोसंब्या जळा लागल्या, खाली गळा लागल्या, आमची भडंगवाडी शिवारात जमीन आहे, मादळमुईचे आम्ही। आमचा तहसीलदारांनी उडून दिलं, उद्या 4 वाजता येतो, नाही तर मग तुम्ही आपलं काय करायचं तर करा, कोर्टाचा निकाल येईन तेव्हा बघू। आम्ही इथं 8 दिवस झालं चक्रा मारतो, कुठलंच काही नाही, आम्हाला नोटिसा सुद्धा आल्या नाहीत। आज तुम्ही इथं आलात, काय सांगितलं तहसीलदारांनी? किती वेळेस तुम्ही तहसीलदारांना भेटलात आणि त्यांच्याकडून काय तुम्हाला योग्य उत्तर मिळतंय का? आम्हाला तहसीलदार योग्य उत्तर देतच नाही ना, ते उडाउडीचे उत्तर द्यायला लागलेत। सरपंच असल्यामुळं त्या म्हणजे व्हेरीफाय करतो आणि आम्हाला डायरेक्ट आम्ही म्हणलो तर आम्हाला आमचा रस्ता द्या, ते म्हणले तुमचा रस्ता आम्ही दुसऱ्या तालुक्याला वर्ग करून देतो, तुमचा माझ्यावर भरोसा नसला तर त्यांच्यावर भरोसा नसतो तर आम्ही इथं कशाला आलो असतो। आता आमची मागणी तेवढीच आहे, आमचा नगर रस्ता आम्हाला मोकळा करून द्यावा। आम्हाला किती एकरचं सगळं क्षेत्र आहे तुमचं, किती शेतकरी आहेत आणि आता पूर्ण रस्ता जो शेतीतले काम झालेत का? 30 ते 35 शेतकरी आहेत, आमची पेरणी राहिलेली आहे, आमचे समजा सरकी लावायचे शेतीतले काही काम आहे, मोसंबीचा बाग आहे, व्यापारी आलता न्यायला, फक्त रस्ता नसल्यामुळे गळायला लागलेत माल, ते न्यायला म्हणजे जायला यायला रस्ता नाही। मध्ये बंद केलेला रस्ता कुठे आहे हे असं खांदलंय जीसीबीने खांदून टोटल बंद केलाय, ब्लॉक केलाय रस्ता आणि त्याला पोलीस प्रशासन बी त्याला साथ देते। आम्ही केस केली त्याच्यावर, ही जीसीबी सरपंचाचा भाऊ आहे, त्याचा फोटो आहे, हे मोठा फोटो। आपल्यासोबत या ठिकाणी हे शेतकरी होते जे या ठिकाणी ठिय्या आंदोलनासाठी बसलेले आहेत। गेल्या 2 ते 2.5 तासांपासून या ठिकाणी या शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। मादळमुई परिसरामध्ये स्थानिकच्या सरपंचानं त्यांचा रस्ता अडवला आणि यामुळे 30 ते 35 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठीचा रस्ता नसल्यानं त्या ठिकाणच्या शेतीतील कुठलीही कामं करता येत नसल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय। तर दुसऱ्या बाजूला मोसंबीचे बाग आहेत आणि त्या ठिकाणची मोसंबी आता विक्रीसाठी आली आहे, मात्र केवळ रस्ता नसल्यानं त्या ठिकाणी देखील फळबागाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी तहसीलदारांकडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलाय। कॅमेरामन विनोद समी, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।